नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गाऊट या आजाराबद्दल माहिती बघणार आहोत। आयुर्वेदानुसार गाऊट या आजाराची लक्षणं साधारणपणे वातरक्त नावाच्या आजारामध्ये आपल्याला दिसतात। गाऊट हा आजार होतो कसा, त्याची लक्षणं काय आहेत, आपल्या कुठल्या सवयी चुकीच्या आहेत, आपलं खाणंपिणं कुठलं चुकीचं आहे, त्याच्यामध्ये कुठलं पथ्य पाळलं पाहिजे, औषधं कुठली वापरायची आणि पंचकर्म कुठल्या प्रकारचं करायचं, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत। वातरक्त नावाच्या आजारामध्ये शरीरात दूषित झालेला वायू किंवा कुपित झालेला वायू हे दूषित झालेल्या रक्तासोबत सांध्यांच्या ठिकाणी जातं आणि तिथे वेदना, सूज, लालसरपणा येणं ही लक्षणं जाणवायला लागतात। त्यालाच वातरक्त असं म्हणतात। वातरक्त हे विशेषतः छोट्या सांध्यांच्या ठिकाणी होतं, हळूहळू ते मोठ्या सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा पसरू लागतं। तर आता वातरक्ताची मुख्य कारणं काय आहेत ती बघूया। विरुद्ध अन्न आणि विदाही अन्नाचं सेवन करणं। आता विरुद्ध अन्न म्हणजे ज्या पदार्थांचा संयोग एकमेकांशी केल्यानंतर शरीराला त्रासदायक होतो असं अन्न म्हणजे विरुद्ध अन्न। तर त्याच्याबद्दल एक आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत। तर अशा प्रकारचं विरुद्ध अन्नाचं सेवन करणं म्हणजे कुठल्याही फळाबरोबर दुधाचं सेवन करणं, त्याचबरोबर विदाही अन्नाचं सेवन करणं, पित्त वाढवणारे जे पदार्थ आहेत भेळ, पाणीपुरी, समोसा, कचोरी, वडापाव अशा पदार्थांचं सेवन करणं, त्यानंतर रात्री जागरण करणं। याचबरोबर वातरक्त होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांचा प्रवास खूप जास्त आहे, ज्यांचा पाय कायम सतत लोंबकळत असतो, जी लोक कायम उभारून असतात, अशा लोकांमध्ये वातरक्ताचा त्रास जास्त प्रमाणामध्ये आढळतो। तर आधुनिक शास्त्रानुसार जेव्हा प्रोटीनचं मेटाबॉलिझम बिघडतं, आपली चयापचनाची क्रिया जेव्हा बिघडते आणि त्याच्यामधून जे युरिक ॲसिड तयार होतं तर त्याचे क्रिस्टल जे आहेत तर सांध्यांच्या ठिकाणी साठायला लागतात आणि त्यामुळं सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणं, सूज येणं ही लक्षणं जाणवायला लागतात। तर वातरक्त होऊ नये किंवा झालं असल्यास काय करायचं हे आपण आता बघूया। तर विरुद्ध किंवा विदाही अन्न जे आहे ते टाळायचं आहे। म्हणजेच भेळ, पाणीपुरीसारखे जे तामसिक पदार्थ आहेत, जे शरीरातले पित्त वाढवतात, जे जिभेला खाण्यासाठी चांगले लागतात पण शरीराला त्रासदायक आहेत, वडापाव, हिरवी मिरची, तळलेली मिरची असे पदार्थ आपण जाणून बुजून टाळायचे आहेत। त्यानंतर दही रात्री खायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासात कुठलाही पदार्थ खायचा नाही आहे किंवा काही खाल्ल्यानंतर, जेवण केल्यानंतर प्रवास करायचा नाही आहे। धावणं वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या जेवणानंतर करायच्या नाही आहेत। याचबरोबर आपण पंचकर्मामधली काही महत्त्वाची कर्म ह्याच्यामध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते स्थानिक रक्तमोक्षण म्हणजे त्या ठिकाणी सांध्याच्या ठिकाणी जळू लावणं किंवा जलोकावचरण असं ज्याला म्हणतात, तर ते आपण करून तिथलं अशुद्ध रक्त काढू शकतो, ज्याने वेदना खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमी होतात। त्याचबरोबर विरेचन नावाचं पंचकर्म आपण करतो। त्यानंतर बस्ती नावाची जी पंचकर्मामधली मुख्य चिकित्सा आहे, ज्याच्यामध्ये अनुवासन बस्ती आणि निरोह बस्ती म्हणजे तेलाची बस्ती आणि काढ्याची बस्ती हे आपण त्यामध्ये करत असतो। तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो। औषधामध्ये तुम्हा सगळ्यांना माहीत असलेली गुळवेल नावाची जी वनस्पती आहे, ज्याला अमृता असं म्हणतात, तर तिचासुद्धा या आजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो। तर लक्षात घ्या, युरिक ॲसिड वाढणं हे आपल्या पचनाशी संबंधित आहे। आपल्या पोटातला अग्नी बिघडला की त्यातून आम निर्माण होणार आहे आणि रक्तामधून बाय प्रॉडक्ट म्हणून युरिक ॲसिडची निर्मिती होणार आहे। तर हे तुम्हाला होऊ द्यायचं नसेल, वातरक्तासारखे आजार टाळायचे असतील तर तुमचं पचन नीट झालं पाहिजे, तुमच्या पोटातला अग्नी नीट झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं पालन तुम्ही केलं पाहिजे। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।